नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतातचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई अजून व्हिडिओ कॉलवर आहे. त्या म्हणतात समीरला, म्हणजे असं म्हणतात ना की छंद माणसाला सगळं काही विसरायला लावतो. ते खरंच आहे. एरवी दिसणारी त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा, काळजी तसूभरही दिसत नाहीये रे. खूप महत्त्वाचं काम केलंयस तू माझं समीर, असं म्हणून आई समीरचं कौतुक करतायत. आणि मग समीर म्हणतो की मी नाही ग, तू सुचवलंस मला हार्मोनियम द्यायला. मग आई म्हणतात मला खूप बरं वाटतंय हे बघून. असं सगळं बोलणं चालू आहे आणि बाबा तल्लीन होऊन वाजवतात. तर समीर म्हणतो सॉरी, मी तुझ्यासाठी काही घेऊ शकलो नाही. ताई म्हणतात वेडा आहेस का तू समीर? आत्ता तू जो काही मला आनंद दिलायस ना, तू जे काही आणलं असतंस ते कमीच पडलं असतं. अरे तू मला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय समीर, असं म्हणून आई जरा इमोशनल झालेत बरं का इकडे. आणि मग बरं थांब मी ठेवतो असं समीर सांगतो. मग आई म्हणतात थांब रे थोडा वेळ. मग तुम्ही आहात कुठे? हे सगळं फोनवर पाहण्यात मजा नाही, लाईव्ह बघायला पाहिजे, लवकर या. तर स्वीटी पण म्हणते हो हो आम्ही येतच आहोत घरी. आता फोन ठेवलाय बरं का प्रेक्षकांनो. बरं बरं येतो रे बाय असं पण फोन ठेवतात. चल पटकन रिक्षा पकडूया आणि जाऊया घरी. आणि ये बघूया तिकडे मिळते का रिक्षा. असं सगळं चाललंय या दोघींचं बोलणं. बघूया ना रिक्षा मिळून या घरी जातात का. तोपर्यंत समीर बाबांना काय म्हणतोय बघा. तर समीर काय बाबा विचारतात समीरला, काय रे कुणाला फोन केला होतास? समीर म्हणतो तुमची सगळ्यात मोठी फॅन येते ती, असं म्हणून सांगतो. आणि मग बाबा आपल्याच विचारात आहेत. तर आई म्हणतात तो बघ रिक्षावाला. तर स्वीटी म्हणते का तो तिथे बसलाय, तर काय करूया, रिक्षाच मिळत नाही आपल्याला, थोडी टाईम में आ जाएगा असं म्हणत बोलणं चाललंय. तोपर्यंत एक गाडी येऊन ना त्यांच्या बाजूला थांबते. आणि त्या गाडीत कोण आहेत? प्रेक्षकांना अर्थातच दुर्गादेवी आहे. त्या म्हणतात अरे शुभाताई तुम्ही, असं विचारतात. मग आई पण म्हणतात दुर्गा मॅडम नमस्कार नमस्कार. मग दुर्गादेवी पण नमस्कार म्हणतात. आणि मग काय ग असं म्हणून बघतात. सासूला घेऊन उन्हात कुठे फिरतेस बच्चा, असं स्वीटीकडे बघून विचारतात. तर आईच म्हणतात की आम्ही जरा रिक्षा शोधत होतो. तर दुर्गादेवी म्हणतात ओ अच्छा अच्छा असं म्हणून. मिळत नाही का रिक्षा असं विचारतात. मग या बसा आमच्याकडे, आम्ही सोडतो असं म्हणतात. तर आई म्हणतात कशाला मॅडम, तुम्ही तुमची वाट कशाला वाकडी करताय, आम्हाला घरीच जायचं आहे. तर दुर्गादेवी म्हणतात ओ शुभाताई तुमच्यासाठी आम्ही वाकडी वाट नेहमीच करू, असं म्हणून आता वाकडात बोलायला सुरुवात करतात बघा दुर्गादेवी. आणि आई पण त्यांना पुरेपूर उत्तरं देतात. आई म्हणतात ती तुम्ही करूच शकतात मॅडम, तर त्याची काही गरज नाही, येतो आम्ही. तर दुर्गादेवी त्यांना म्हणतात एक मिनिट थांबा थांबा असं म्हणून थांबवतात बरं का. तुम्हाला पाहिलं आणि आठवलं की आमच्या ऑफिसमध्ये ना एक किल्लेदार नावाचा मुलगा आहे, किल्लेदार नावाचा एम्प्लॉई आहे असं म्हणून म्हणतात. म्हणजे मुद्दा म्हणून म्हणतात स्टँडर्ड आहे तो असं म्हणून. आणि मग त्याच्यात टॅलेंटेड आहे, तुमच्या ओळखीचं आहे का असं विचारतात बरं का मुद्दामून. आई स्वीटीकडे बघते आणि मग म्हणते दुर्गादेवी तुझ्या नोकरीच्या अपॉइंटमेंट लेटरवरती तुम्हीच साईन केली असेल ना, असं म्हणून विचारतात बरं का. मग तुम्ही नाव वाचलंच असेल त्याचं जे काही आहे ते, मकरंद यशवंत किल्लेदार असं नाव आहे त्याचं. लगेच दुर्गादेवी म्हणतात हो त्याचं काय झालं ना, बोरचं डील जे झालं ते आमचे बेटाजी आणि मकरंद यांच्यामध्ये झालं होतं असं म्हणतात बरं का पुढे. आणि मग म्हणतात तेव्हा समोरासमोर आम्ही कधी भेटलोच नाही असं दुर्गादेवी म्हणतात. आणि म्हणतात काय योगायोग आहे ना, म्हणजे जो आमच्या ऑफिसमध्ये काम करतो तो नेमका तुमचा मुलगा निघावा असं म्हणतात. म्हणजे जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न चालला. तर आईसुद्धा पुरेपूर उत्तर देतात. आणि मग त्याच्यात दुनिया गोल आहे असं दुर्गादेवी म्हणतात. मग आता अधूनमधून भेट होईलच असं म्हणतात बरं का दुर्गादेवी. तर आई म्हणतात कशी? तर दुर्गादेवी म्हणतात कशी म्हणजे काय, नाही तर तुम्ही धाडकन न सांगता ऑफिसमध्ये येताच, आता तर चक्क तुमचा मुलगा ऑफिसमध्ये आहे. तर आई म्हणतात लगेच कशा बघा दुर्गादेवींना, मी येईनच तुमच्या ऑफिसमध्ये, पण ते तुमचे पैसे परत करायला येईन असं म्हणतात पुढे. कारण माझ्या मुलाला मी भेटायला कशाला येऊ शकते, तो मला घरीही भेटू शकतो असं म्हणतात. आणि मग दुर्गा म्हणतात स्मार्ट लेडी, आणि मग इथे काही कामासाठी आला होतात का? तर आई पण म्हणतात की हो तसंच काहीच. आणि मग दुर्गादेवी म्हणतात रागावू नका, पण एक सांगते मी तुम्हाला. आता काय सांगतात बघा दुर्गादेवी, 60 लाखाची रक्कम ही अशी रस्त्यात फिरून जमा होत नसते असं म्हणतात. मग आईसुद्धा त्यांना पुरेपूर उत्तर देतात आधी. आणि आई काय म्हणतात बघा, मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांची सुरुवात ना अशी रस्त्यावरनंच झाली आहे दुर्गा मॅडम असं म्हणतात. आणि आता लगेच ना तिकडे कदाचित तुमची झाली असेल असं म्हणून म्हणतात. लगेच दुर्गादेवी कशा बघतात बघा असं उत्तर दिल्यानंतर, नाही का असं. आणि परत आई विचारतात जमिनीशी नाळ सोडून असलेली माणसं ना आयुष्यात काहीतरी असामान्य करून दाखवतात. आणि मग पुढे म्हणतात म्हणजे असं माझं असं मत आहे की असंही गाड्यांमध्ये फिरणारी माणसं जरा जरा चार पावलं जरा चार बोट हवेतच असतात. तर दुर्गादेवी पण म्हणतात उंची जर गाठायची असेल आयुष्यात तर सारखं जमिनीवर पाय ठेवून नाही चालत शुभाताई, असं दुर्गादेवी म्हणतात. तर आई म्हणतात हो पण उंच झेप घ्यायची असेल तर त्यासाठी जोर हवेतनं मिळत नाही ना, असं म्हणतात बरं का. त्यासाठी जमिनीवरच पाय असले पाहिजेत आणि घट्ट रोवून असले पाहिजेत ते पाय, असं म्हणून लगेच आईने उत्तर दिले. दुर्गादेवी आपली काच वर करतात तोपर्यंत थँक्यू मॅडम. तर दुर्गादेवी म्हणतात ड्रायव्हर चला. आणि अशी उत्तरं दिल्यामुळे ना दुर्गादेवींचा पचका झाला आणि त्या फायनली तिकडनं निघून गेलेल्या आहेत.
निघून गेला तर आई मनातल्या मनात म्हणतात, दुर्गा मॅडम तुम्ही माझ्या मार्गात कितीही अडथळे आणा ते मी पार करेन आणि आमचं बोरतळचं घर सोडवून घेईन म्हणजे घेईन. आता बघूया आणखीन काय अडथळे आणतायत. तर प्रेक्षकांना इकडे घरात मैफिल रंगली आहे ती अशी की बाबा पेटीवर गाणं वाजवतात हार्मोनियमवर आणि सगळेजण ते गाणं ऐकतायत. लाजून हसणे आणि हसून हे पाहणे हे गाणं चालू आहे. सगळ्यांचे एक्सप्रेशन बघा कसे कसे आहेत ते. बाबा मात्र तल्लीन वाजवत आहेत. बिचारी सीमा तिचं तोंड वाकडं वाकडं होतंय. आई मात्र बाबांचा हा जो काही आनंद आहे तो बघण्यात खुश आहे. तिकडे आईंसाठी बाबा गाणं म्हणतायत, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, हे सगळं चाललंय. स्वीटीसुद्धा अगदी तल्लीन होऊन ऐकते. तिला असं वातावरण पहिल्यांदाच मिळते नाही का प्रेक्षकांनो, त्यामुळे ती सुद्धा इथे खुश होऊन गाणी ऐकते. आईंच्या मात्र कौतुक नजरेतनं काही थांबत नाहीये. बाबांची बोटं ही सराईतपणे इकडे हलतायत. मिताली पण खुश आहे चक्क. अनिकेत पण खुश होऊन सगळं ऐकतंय. श्रमिका तिकडे व्हिडिओ काढते. पण या सगळ्यामध्ये एकटीचंच तोंड वाकडा आहे ती म्हणजे सीमा. तोपर्यंत समीर विचारतो, काय कशी आहे मैफिल सीमा, मजा आहे की नाही. तर सीमा लगेच खोटं खोटं हसते बरं का आणि बाबांकडे बघते, सगळ्यांकडे बघते आणि मग सीमा काय म्हणते, मैफिल ही मैफिल काय, या लोकांना याच्यात मजा वाटते देव जाणे असं म्हणते मनातल्या मनात. पण आपण मात्र तोंड वाकडं करून कशी बसले बघा. मिडल क्लास लोकांची मिडल क्लास इच्छा असं म्हणते. काय क्लासच नाही आहे यांना, असं सगळं चाललंय. शी यांच्या आवाजात झोपही नाही येणार, नाही तर सरळ जाऊन झोपले असते असं म्हणते. आणि इकडे मिताली बघा कशी हसते, गोड हसते, आईकडे बघते बाबांकडे बघते आणि सीमा मात्र तिकडे तोंड वाकडं करते. तिला असं कधी संपतं असं वाटतंय हे सगळं. आणि तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे समीरचा फोन वाजतो. म्हणून मग समीर तो फोन घ्यायला बाहेर येतो आणि त्याच्या वाटोपाठ आता सीमाला आलंच पाहिजे ना, कारण तिला आता कंटाळा पण आला आणि हा फोन कुणाचा आलाय म्हणायला बघायला ती सुद्धा तिकडनं निघून जाते. बघूया समीरला कुणाचा फोन आलाय ते. भैया काय झालं आज आला नाही. तर लगेच समीर म्हणतो निघतोच आहे, 10 मिनिटात निघतो. तर तो म्हणतो तुम्ही आला नाहीत म्हणून कॉल केला, ओके आहे ना. तर समीर म्हणतो काही प्रॉब्लेम नाही आहे, आलोच मी 10 मिनिटात आलो असं म्हणतो. तर चालेल चालेल असं म्हणतात. आता सीमा येते आणि पाटणं म्हणते, काय रे कुणाशी बोलतोयस असं विचारते सीमा. आणि मग समीर म्हणतो हॉटेलवरनं फोन होता. तर सीमा म्हणते आज तू गेला नाहीस म्हणून फोन आला होता ना. तर समीर म्हणतो की हो हां म्हणजे निघतोच आहे मी 10 मिनिटात. तर सीमा म्हणते लगेच 10 मिनिटात, आत्ता निघ, हा टाईमपास नेहमीचाच आहे, काम जास्त महत्त्वाचं आहे बरं का असं म्हणते. आणि मग समीर म्हणतो सीमा आपण हा जो क्षण आहे तो एन्जॉय करता यावा यासाठीच काम करतो ना, मग करायचं एन्जॉय. तर सीमा म्हणते झालं, सगळेजण असं जर आनंद घेत बसले ना तर काम कोण करणार, पैसे कोण कमवणार तेही तूच सांग. अरे नुसते आनंदाने पोट नाही भरत. तर समीर म्हणतो सीमा अगं कधी शिकशील ग तू छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद. बघ बाबांकडे जरा किती खुश आहेत ते, किती आनंदात आहेत ते. ते समीर म्हणतो तू जास्त एन्जॉय करतोस ना, आठवतंय ना मकरनच्या लग्नात काय झालं होतं, हा असाच एन्जॉय करायला गेला होताच आणि स्वतःची नोकरी गमावून बसलास तू. जखमेवर मीठ चोळणं तर हिच्याकडनं शिकलं पाहिजे. तर सीमाला समीर लगेच म्हणतो आता असं नाही होणार, आता 10 मिनिटात निघणार आहे मी, चल ना आतमध्ये मस्त एन्जॉय करूया ना. आणि इकडे समीर परत आतमध्ये येऊन बसलाय बरं का प्रेक्षकांना आणि सीमा तिथेच उभी आहे. बघूया आता आतमध्ये कुठलं गाणं सुरू आहे. तर आता गाणं आई म्हणतायत आणि ते कुठलं गाणं आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे, हे गाणं आई म्हणतायत. आणि आता बाकी सगळे पण खुश होऊन ऐकतात कारण आईसुद्धा गाणं म्हटल्यानंतर मिताली वा वा असं म्हणते बरं का, छान छान असं चाललंय. प्रीतीच्या फुलातून सुगंध वाहू दे, सुगंध नाचू दे, असं सगळं चाललंय. आणि आता समीर आणि सीमा दोघं आत येऊन बसलेत बरं का. आणि समीर पण वा वा करतोय कारण बाबा आणि आईची मैफिल चांगली इथे दिसते, कारण बाबासुद्धा हळूहळू गाणं म्हणतायत इकडे. आणि मग सीमाला समीर काय म्हणतो बघा, आणि शमिका शूट करते. सीमाला समीर हळूच म्हणतो, सीमा ए सीमा बघ ना ते किती रोमॅन्टिक गाणी गात आहेत. आणि मग सीमा कशी बघते बघा. तर समीर म्हणतो एक काम करूया का, आपण पण गाऊया का असं विचारतो समीर. डुएट गाऊ चल. तर लगेच सीमा म्हणते वेडायस का तू समीर, इथे बसली आहे ना हेच तुझं नशीब समज असं म्हणते. तर समीर म्हणतो तुझा आवाज वाईट आहे पण चालून जाईल. तर लगेच सीमा म्हणते समीर, आणि मग समीर पुढे बघून ना गाणं ऐकतो आणि मग म्हणतो वा बाबा वा असं म्हणून सांगतो. आणि मग शुक्रतारा गाणं म्हणा अशी म्हणून डिमांड पण करतो. आणि आता सीमा या सगळ्याला कंटाळून बाहेर येऊन उभी राहिले. सीमा इकडनं तिकडनं अंगणात फेऱ्या मारते. आता तिच्या जोडीला कोण आलाय, तर मकरंद आलाय बरं का प्रेक्षकांनो तिथे. तो आल्या आल्या विचारतोय, काय ग वहिनी काय चाललंय, आवाज कसला येतोय आतमध्ये. तर सीमा म्हणते काही नाही रे, मैफिल रंगली. मग मकरंद म्हणतो मैफिल का ग, कोणी काय खास वगैरे आलंय का. तर सीमा म्हणते कोणी नाही, समीरनी विकतचं दुखणं आणून ठेवलंय. मग मकरंद म्हणतो विकतचं दुखणं, काय बोलतेस तू. तर सीमा म्हणते हार्मोनियम.
समीरला आज काय झालं होतं कोण जाणे. त्याने ना बाबांसाठी गिफ्ट म्हणून हार्मोनियम आणले त्याने, आणि ती घरात आल्यापासून ना रेल्वेचा डब्बा करून टाकलाय सगळ्यांनी. माझं तर डोकं उठलंय असं म्हणते, पण कोणालाच सांगणार आहे म्हणून मीच शेवटी बाहेर आले. तर मग म्हणतो कहर आहे या मंडळींची ना, म्हणजे आता बाहेरून दमून आलेला माणूस आतमध्ये जरा वेळ शांतही बसू शकत नाही का. तर सीमा म्हणते मग काय. आणि मग त्याच्यानंतर इकडे सीमा हळूच म्हणते काय रे मकरन, तू नारडा बिडलचा जावई झालायस म्हणे असं म्हणते बरं का. तर जसं मकरन म्हणतो जावई वगैरे काही नाही, पण हा त्यांचा एम्प्लॉई झाला हे मात्र खरं. तर सीमा म्हणते सॉलिड गेम टाकलेला दिसतोयस तू. तर गेम वगैरे तसं काही नाही, आपलं सगळं म्हणजे सेट आहे त्यामुळे. तर लगेच सीमा म्हणते चांगलं आहे की मग आता तुझ्यामुळे आम्हाला नारळाच्या नवीन स्कीम कळतील, डिस्काउंट मिळेल, चांगली फेवर्स मिळतील हो ना. तर मकरंद इकडे हसायला लागतो, म्हणतो काय आहे वहिनी, चेष्टा करतेस ना तू माझी, म्हणजे नारळाशी जुनी ओळख तुझी असं म्हणून आता टोमणा मारतो बरं का मकरंद. आणि त्याच्याकडून फेवर्स घेण्यासाठी तुला माझी गरज कधीपासून लागायला लागली तुला असं विचारतो तो. चल आता असं म्हणते का इथेच उभी राहणार आहेस. तर सीमा म्हणते नाही नाही नको, तू तुला जायचं आहे तर तू जा, मला आतमध्ये सफोकेट होते. तर मकरंद म्हणतो जायची इच्छा तर नाही आहे, पण मला भूक लागले काय करणार, जावं तर पाहिजे असं म्हणतो. भुकेसाठी का होईना तो घरात जातो. आता घरात आलाय बरं का मकरंद. तर इकडे मकरंद घरात जातोय, पण इकडे मैफिल अजून सुरूच आहे. तू अशी जवळी राहा गाणं सुरू आहे, बाबा गाणं म्हणतायत, आईसुद्धा त्याला साथ देत आहेत. आणि मग गाणं म्हणता म्हणता एकदम बाबांना जरा ठसका लागतो. तर समीर म्हणतो थांबा थांबा मी पाणी आणतो, सावकाश सावकाश असं सगळं चालू आहे. तर बाबा म्हणतात काही नाही, बऱ्याच दिवसांनी गाणं म्हटलं त्यामुळे जरासा असा ठसका लागला वगैरे असं म्हणतात बाबा. आणि मकरंद बघा कसा बघतोय. पण हे सगळे आपल्याच नातात धुंद आहेत. गाणं म्हणतायत तू अशी जवळी राहा, आणि आईसुद्धा त्या गाण्याच्या ओळींना इकडे साथ देत आहेत. स्वीटी शमिका सगळे एन्जॉय करतात बरं का हे जे काही चाललंय ते. स्वीटी एकदा त्या आईंकडे बघून आई असं म्हणते, म्हणजे आईने ती ओळ म्हटल्यावरती खुश होते. असं सगळं चालू आहे इकडे. शमिका मात्र फुल एन्जॉय करते, अगदी व्हिडिओ वगैरे करते सगळ्यांचा. आणि तू अशी जवळी राहायचं ते शेवटची जी काही ओळ आहे ती अशी बाबा पेटीवर छान वाजवतात, आणि सगळे एकमेकांना दाद देत आहेत. वा वा आई छान छान असं अनिकेत सुद्धा म्हणतो इकडे. मस्त असं वातावरण झालंय बरं का. आणि तेवढ्यामध्ये ना प्रेक्षकांनो बाबांना ठसका लागतो जरासा. आणि मग बाबा ठसका लागल्यावर समीर त्यांना पाणी घेऊन येतो, आणि बाबाला म्हणतात काही नाही, ते बऱ्याच वर्षांनी गाणं म्हटलं नाहीत का दिवसांनी, तर जरासा कसा कोरडा पडला असं सगळं बोलणं चालू आहे. आणि लगेच ना बाबा तुम्ही थोडा वेळ ब्रेक घ्या असं मिताली म्हणते. आणि मग मिताली काय सांगते बघा बाबांकडे आणि सगळ्यांकडे बघून, बाबा ब्रेक घेतील तोपर्यंत ना अनिकेत तू गाणं म्हण असं म्हणून अनिकेतला आता गाण्याची फरमाईश करतायत. तर आई पण अनिकेतकडे बघतात, हो हो गाणं म्हण असं म्हणून. तर लगेच अनिकेत म्हणतो आता मी कसं काय अचानक म्हणू, बाबांचं चाललंय ना सुरात, तर चालू दे. तर लगेच मिताली म्हणते अरे पण त्यांना आता जमत नाही आहे ना म्हणून तू म्हण. आणि लगेच तेवढ्यात ना प्रेक्षकांना आता सगळेजण म्हणतात, तर अनिकेत वगैरे म्हणतात ते सगळं जाऊ दे, आता स्वीटी गाणं म्हणेल. आता स्वीटी गाणं म्हणेल म्हटल्यानंतर तेवढ्यात मकरंद हाक मारतो, एक 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 मिनिट थांबा थांबा स्वीटी, मी जरा फ्रेश होऊन येतो, मला लगेच जेवायला वाढ. स्वीटी उठत असते तोपर्यंत आई हाक मारतात आणि म्हणतात मकरंद तुझं ताट नात मी वाढून ठेवलंय बाळा, जा तू घे ना तुझं तुझं असं म्हणून सांगतात बरं का. म्हणजे स्वीटीला उठवू देत नाहीत. आणि मग समीर म्हणतो अये बाबा तिला उगीच उठवू नको, नाही तर तिला कारण मिळेल गाण्यासाठी. तर लगेच आई पण म्हणतात बरोबर असं म्हणून. आणि मग हा स्वीटी कमॉन असं सगळं म्हणतात. मग त्याच्यानंतर स्वीटी पण म्हणते मी एकटं गाणं नाही गाणार, माझ्याबरोबर आईसुद्धा गाणार, हम दोनों का डुएट होगा. आणि मग करण बघा कसं बघतोय. आणि मग त्याच्यात आई म्हणतात तू सुरू कर गाणं असं सगळं चाललंय. आणि सगळे खुश आहेत बरं का. समीर मात्र आनंदात आहे, त्याला जे काही हवं होतं ते झालेलं आहे. बाबा पण इथे खुशीत आहेत, सगळे स्वीटी गाणं म्हणते. आणि मकरंद कसा बघतोय बघा स्वीटीकडे, कारण ती जेवण वाढायला उठलेली नाही आहे त्याला. असं सगळं झालेलं आहे, आणि छान अशी रात्र गेलेली आहे. सगळे आता बाकीचे सगळे आता गाणे वगैरे म्हणून चाललंय, सगळं झालेलं आहे. आणि आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते, कारण आई इथे म्हणजे बाबा झोपलेले आहेत. आईसुद्धा येऊन आडव्या झाल्या तिथे बाबांच्या जवळ. उशी वगैरे सगळं नीट करतात, आणि मग तोपर्यंत बाबांकडे बघतात ते कर बाबा समाधानाने शांत असे झोपलेले आहेत बरं का. कारण कित्येक दिवसांनी त्यांच्या मनातली निराशा इथे गेलेली आहे. त्यामुळे आई असं त्यांचं अंतरून पांघरून नीट करतात, बाबांकडे प्रेमाने बघतात, आणि त्यांच्या मनात काय येतं माहिती नाही, त्या सरळ उठतात आणि देवाजवळ जातात आणि देवाला हात जोडतात. देवाला म्हणतात की देवा तुझे आभार कसे मानू कळत नाही मला, आज कित्येक दिवसांनी यांच्या चेहऱ्यावर ना पूर्वीसारखं हसू पाहिलंय, त्यामुळे अख्खं घर झळाळून निघालंय, सगळे किती खुश होते असं म्हणून लगेच म्हणतात देवा माझं तुझ्याकडे फक्त एवढंच मागणं आहे की जे काही असेल किंवा जे काही घडतंय, हे माझं जे काही घर आहे हे असंच हसतं खेळतं ठेव, अशा प्रार्थना करतात देवाला. परत एकदा नमस्कार करतात. खरंच हे असं हसतं खेळत बघायला कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच हे हसतं घर असं बघायला आवडतं ना. तुम्हाला तुमचं पण घर असं हसतं खेळतं राहू दे अशी मी प्रार्थना करते.
तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे. आई अनिकेतला घेऊन येतात, या चहा डबा वगैरे देतात, त्याचा हा घ्या तुमचा डबा असं सांगतात. आणि मग आणि आज 2-2 डबे आई असं विचारतो अनिकेत. मग त्याच्यानंतर आई म्हणतात, हो आज तुम्हाला अळूवड्या दिल्यात खास डब्यात, कशा झाल्यात बघा. तर अनिकेत म्हणतो, अहो म्हणजे अळूवड्या एवढ्या सकाळी सकाळी. तर अनिकेतला असा प्रश्न विचारल्यानंतर आई म्हणतात, अहो परसात अळू आहे, कधी वाटेल त्या काढायचं, त्याच्या वड्या करायच्या, घरात सगळ्यांना आवडतात म्हणून म्हटलं तुम्हालाही द्यावा. तर अनिकेत म्हणतो, अहो काय आहे, काल काय पुरणपोळ्या, आज काय अळूवड्या असं म्हणतो तो. आणि स्वीटी पण आली बरं का तेवढ्यात. अनिकेत विचारतो, एवढा उत्साह येतो कुठून. तर लगेच आई म्हणतात, तुमच्यासारखे असे कौतुकाने खाणारे असले ना की बरोबर उत्साह येतो. तर लगेच अनिकेत म्हणतो, असं पाहिजे. नाहीतर आमची मिताली, तिला म्हटलं मी काहीतरी कर ना छान खायला, तर म्हणते कशी यू नो ना अनिकेत टाईम बिझी असं म्हणून माझं म्हणणं टाळते. तर आई हसतात म्हणतात, हे बघा तुम्हाला आता काही खावंसं वाटलं ना तर तुम्ही मला सांगा, मी मस्त करेन तुमच्यासाठी. तर अनिकेत म्हणतो, बेस्ट, मला ना या तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा खूप कौतुक वाटतं असं म्हणतो. आणि तो निघून जातो बरं का. थोडा उरला असेल तर मला पण द्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, किंवा तुमच्या लेकीला पण द्या, तिथं माझं सरळ बोलणंच हाणून पाडते, असं सगळं चालले मजा मजा. जाऊ दे बोलत काय बसलो, चला निघतो. तर लगेच स्वीटी आता आईना येऊन काय म्हणते बघा, काही सगळेजण तुमच्या जेवणाची किती तारीफ करतात, मग काय ठरवलंय. ताई म्हणतात कशाबद्दल. तर स्वीटी म्हणते, आई क्लाउड किचनबद्दल. तू ना एक धरलं की एकच धरून बसतेस, तर बाजूला मला खूप कामं आहेत स्वीटी. तर स्वीटी म्हणते, प्लीज नाही, एकदा माझं तरी ऐका. तर आधी तू माझं ऐक असं आई म्हणतात. आणि मग तो कप दे तिकडचा, मग कप बशी दे. हां, मग स्वीटी सगळं देते. आता ती ताटली घे बरं असं म्हणू शकतात. आणि त्याच्यातल्या त्या तो डबा उघड आणि त्याच्यातल्या ज्या काही अळूवड्या आहेत, 2-3 अळूवड्या आहेत त्या टाक त्याच्यामध्ये. आणि मग तोपर्यंत आई इकडे आपला चहा काढतायत. आणि मग हे सगळं आता ट्रे घेतात तो. मग स्वीटी ट्रे लगेच घेते. आणि हा चहा आणि या अळूवड्या या घे आणि तुझ्या नवऱ्याला नेऊन दे असं आई सांगतात. मग स्वीटी म्हणते, आई क्या आप जानबूझकर मुझे ऐसा भगा रही है ना. तर स्वीटीला आई म्हणतात, अरे मकरंदला खरंच मनापासून आवडतात अळूवड्या. तर स्वीटी म्हणते, मी हे देऊन येते पण अजून माझं बोलणं झालं नाही आहे, जा जा चल असं म्हणत आता आई जायला सांगतात. तर प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय घडणार ते. आई एकदम ड्रेसमध्ये आणि शूज घेऊन बाहेर आलेत. तर बाबा तिथे बाहेर अंगणात बसून चहा पित आहेत आणि ते आपल्याच विश्वात गुंगत आहेत. ते परत म्हणतात, जीवनात ही घडी अशीच राहू दे वगैरे असं सगळं चाललंय. आणि आई पण तेवढ्यात बाजूला येतात त्यांच्या. आईना डायरेक्ट असे ना बाबांच्या समोर येऊन ना एकदम शूजच पुढे करतात आणि ठेवतात. मग बाबा म्हणतात, काय ग हे काय नवीन. तर आई म्हणतात, जीवनाची घडी नीट बसवायची आहे ना, चला आजपासून वॉकला जायचं. तर बाबा म्हणतात, ते असे गा आता कुठे सकाळी सकाळी. तर आई म्हणतात, अहो मॉर्निंग वॉकला ना सकाळीच जातात, असंही तुम्ही म्हणाला होतात ना कट्टा गँग बरोबर रोज वॉकला जाईल म्हणून. तर बाबा म्हणतात, हा ते त्याला बराच खंड पडलाय का आता आता कशाला असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात, असं कसं खंड पडला तरी ठरवलेल्या गोष्टी चुकवायच्या नसतात असं समजून सांगतात. आता बघा ना, काल समीरने तुम्हाला हार्मोनियम आणून दिली नसती तर तुम्ही वाजवली असतीत का, गायला असतात का. तर बाबा पण म्हणतात, हो ग किती वर्ष झाली ना. तर आई म्हणतात, हो. तर या पठ्ठ्याला कसं काय सुचलं असेल का हे सगळं. नाही म्हणजे मी जेव्हा पेटी वाजवायचो त्यावेळेला एवढूसा होता तो लहान. तर आई म्हणतात, हो. बाबा म्हणतात, त्याला कसं काय सुचलं असणार. आणि मग आईकडे बघून म्हणतात, तू सांगितलं असणार बरोबर ना. तर आई पण म्हणतात, अहो पण मी सुचवलं, आणली त्यानीच ना असं म्हणतात. कसं वाटलं गिफ्ट. आणि मग बाबा म्हणतात, अरे एक नंबर, एकदम मस्त गिफ्ट होतं. पूर्वीचे सगळे दिवस आठवले बघा, मन एकदम भूतकाळात गेलं होतं. तर आई पण म्हणतात, हो ना. असं म्हटलं तरी बराच खंड पडला होता नाही, पण किती मजा आली ना नंतर. तर बाबा पण म्हणतात, हो ग सुरुवातीला मला माहिती नव्हतं की माझी बोटं फिरतायत की नाही असं वाटत होतं, पण एकदा वाजवायला सुरुवात केली आणि सरळ सराव असल्यासारखी बोटं फिरायला लागली बघ असं म्हणतात. त्यावेळी म्हणतात, तेच तर म्हणते मी, खंड पडला तरी हरकत नाही, आता रोज वॉकला जायचं. स्वतःचं असं काहीतरी ना असं स्वतःला रुटीन लावून घ्या, मग बघा तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि खूप उत्साह वाटेल तुमच्यामध्ये. तर बाबा म्हणतात, हो पण हे फक्त मलाच लागू आहे ना, म्हणजे तू तुझ्या कामाच्या रुटीनमध्ये स्वतःला अडकून घेणार आणि माझी कटकट नको म्हणून मला चालायला पाठवणार. तर आई म्हणतात, अहो असं कुठे, मी छान ड्रेस घातलाय, शूज वगैरे घातलाय, तयार आहे मी तुमच्याबरोबर वॉकला यायला. तर बाबा पण म्हणतात लगेच बघून, अरे पण आज अचानक असं काय झालं. तर आई पण लगेच म्हणतात बाबांकडे बघून, खरं सांगू का, काल तू मला असं गाताना वगैरे पाहिलं, पेटी वाजवताना पाहिलं, आणि मग मलाच जाणवलं की रोजच्या रुटीनपेक्षा ना काहीतरी वेगळं करायला हवं. तर बाबा पण हो म्हणतात आणि खरं आहे असं म्हणतात. आई म्हणतात लगेच, आजपासून सकाळी रोज 1 तास आपल्या दोघांचा. तर बाबा खुश विचारतात, खरंच. आणि मग आई पण म्हणतात, खरंच, चला घाला शूज जाऊया. आता बाबांनी शूज अडकवलेत, आईसुद्धा तिथे उभ्या आहेत. आता बघूया पुढे काय होते ते. ह्यांचा असं एकमेकांना वेळ देण्याची जी काही पद्धत आहे ती खरंच आपण सुद्धा शिकली पाहिजे. आई बाबा हातामध्ये हात घेतात आणि म्हणतात, जीवनातली घडी
अशीच राहू दे असं दोघं मिळून गाणं म्हणत म्हणत पुढे कट्ट्यावर ते अंगणातून उभे राहत आहेत, एकमेकांकडे बघून छान हसतायत. यांच्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे ते असंच टिकू दे आणि आपण सुद्धा आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा थोडा वेळ काढून एकमेकांना देऊया. हे आता एक नवीन शिकलो असं म्हणायला हरकत नाही. काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतातच. चला तर प्रेक्षकांना बघूया उद्याच्या भागामध्ये काय घडते ते. उद्याच्या भागामध्ये आई इथे परत इकडे बोलतायत गाण्याच्या सुरातून, त्यांना जगण्याचा सूर सापडायला लागलाय. मकरंदला त्या म्हणतात, आता जिथे तू चाललायस ना नारळाच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी, या घरातल्या खाजगी गोष्टी जर का त्यांच्या कानापर्यंत गेल्या तर त्या आम्हाला कळणारच आहेत आणि हेच मला जर काही कळलं तर ते कोणाच्याही भल्याचंही नसेल, अशी परत एकदा धमकी देतात. तर स्वीटी म्हणते इकडे मैं उसे संभाल नाही पाई तो, तर आई म्हणतात असं होऊन नाही चालणार, तुला खूप खंबीर व्हावं लागेल, असं स्वीटीला आधार देतात. नेमकं काय घडणार आहे बघूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतात त्या खरंच खूप चांगल्या असतात. त्याच्यासाठी थँक्यू. बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत.